नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली होती। साधारणपणे 1,500 धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता करून पंढरपूर स्वच्छ करण्याचं काम केलंय। आकर्षक अशा रांगोळीच्या माध्यमातून देखील स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आलं। यामध्ये साधारणपणे 20 टन कचरा शहरातून धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उचलण्यात आला। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम केली आहे। सुमारे 1500 सेवक या ठिकाणी शहरातील स्वच्छता करतायत। त्याचबरोबर ही स्वच्छता करत असताना गेले अनेक वर्ष हे चांगलं कार्य करतायत, परंतु या करता नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सगळ्याच्या वतीनं त्यांना वेळोवेळी सहकार्य करत आलेलं आहे। आजही आपण सहकार्य करतोय। नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ 15 ते 20 वाहनं, त्यानंतर घंटागाड्या आणि 3 पॉकेट यासाठी दिले आहेत। ज्यावेळेस हा कचरा गोळा केला जाईल त्वरित त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम नगरपालिका करतायत। आणि आजच्या या हे चांगलं कार्य त्यांनी आता सांगितलं की आषाढी यात्रेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं वारकऱ्याच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ते रुजू होत आहेत, तशी ते परवानगी घेत आहेत। ते कार्य त्यांनी तसंच करावं आणि हे जे चांगलं कार्य चाललेलं आहे त्या कार्यास हार्दिक शुभेच्छा।